आणि पनवेल मार्केट यार्ड परिसरात पनवेल नगर परिषदेच्या वतीने 21 विजेचे खांब कार्यान्वित. भारतात सर्व आजारांनी मरण पावलेल्या नागरिकांपेक्षा रस्ते अपघातात व वाहन अपघातात मरणाऱ्या नागरिकांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. असे असतानाही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष काही करताना दिसत नाही. रस्त्यावरील वाहन अपघात कमी व्हावेत व नागरिकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आमदार विवेक पाटील व दुर्घटनामुक्त भारत अभियानाअंतर्गत एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दुर्घटनामुक्त पनवेल हे अभियान सुरू करण्यात आले असून नागरिकांसाठी एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कन्नड स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, सदाशिव साबळे, सुभाष देशपांडे तसेच दुर्घटनामुक्त अभियान संघटनेचे अध्यक्ष बीटी पाटील, या संघटनेचे संचालक मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्यावरील वाहन अपघात हे केवळ नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे घडतात असा आपला समज आहे, परंतु हे अपघात होतात ते वाहकांच्या अज्ञानामुळे. त्याला सुरक्षितरित्या वाहन का चालवावे, अपघात झाला तर त्याचे दुष्परिणाम किती दूरगामी होतात याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते आणि हे प्रशिक्षण प्राथमिक शाळेत विद्यार्थी असतानाच देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दुर्घटनामुक्त भारत अभियानाचे अध्यक्ष बीटी पटेल यांनी केले. हमारे रोड ट्रांसपोर्ट वाले, हमारे ट्रैफिक पुलिस वाले, इनको यही नहीं पता एक्सीडेंट होते क्यों है. जिनकी जिम्मेदारी है वो एक्सीडेंट रोकने की, उनको कुछ नहीं पता हमारे एक्सीडेंट होते क्यों. मैंने पृथ्वीराज चौहान को कितनी बार पत्र लिखी, चिट्ठी लिखी, मुझे आज तक जवाब नहीं आया. बहुत सारे मंत्रियों को लेटर लिखी, कोई जवाब नहीं आया. मैं खुद जाके गुलाबराव देवकर जो हमारे कांग्रेस के ट्रांसपोर्ट मिनिस्टर है महाराष्ट्र सरकार के, उनको जाके मिला तो उन्होंने ऐसे हाथ खड़े कर दिए जैसे कोई बात ही नहीं. मैंने उनको बोला, सर हमारे 350 लोग रोड एक्सीडेंट में मर जाते हैं, उतने कितने मर जाते हैं हमें तो कुछ पता ही नहीं. मैंने उनको बोला इस काम के लिए साहब थोड़ा वक्त दीजिए. बोले अभी हमारे पास समय नहीं है, फिर कभी आ जाए. मैंने उनको बोला भाई मैं इतने लंबे से आया हूँ, आपसे अपॉइंटमेंट लेके आया हूँ, टाइम लेके आया हूँ, बोलते भी इतना ही टाइम है हमारे पास, तो मैंने इतना पैसा खर्च करके आपसे मिलने के लिए आया हूँ. बोलते ही आपकी प्रॉब्लम ऐसा भी रोज के 350 लोग मर जाते हैं हमारे, बोलते ही उनकी प्रॉब्लम. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत अपघाताची कारण मीमांसा केली. राज्य सरकार वाहन अपघातांची संख्या कमी करण्यास अपयशी ठरले आहे किंवा राज्य सरकारला हा विषय तितकासा महत्वाचा वाटत नाही, परंतु कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून दुर्घटनामुक्त पनवेल हे अभियान कायमस्वरूपी सुरू ठेवण्यास येणार असल्याचे आश्वासन आमदार विवेक पाटील यांनी यावेळी दिले. अपघाताकडे बघताना दोन बाजू बघितलं पाहिजे. एक तर अपघात झालेच नाही पाहिजे आणि दुसरी बाजू अशी आहे की अपघात झाल्यावर किती व्यवस्था पाहिजे. आता पहिला पार्ट अपघात झालेच पाहिजे नाही, मग त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. कारण अपघात झाल्यानंतर व्यवस्था करायची ती आपण किती टाळण्याचा प्रयत्न केला तर अपघात होणारच आहे, पण अपघाताचं प्रमाण आपण कमी करू शकतो. आज जे मोठ्या प्रमाणात करतो आपण जर बघा पनवेलच्या आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठं नाही एवढा पोस्टमॉर्टमचा रेट आहे. जवळजवळ 6 ते 7 अवरेज पोस्टमॉर्टम पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या परिसरामध्ये रोज 6 ते 7 माणसं जातात आणि त्याच्यावरती 4 ते 5 ऍक्सिडेंट मध्ये होतात. मग अपघात होणारा मेन सेंटर आज झालेला आहे तो एक्सप्रेस हायवे असो, मुंबई गोवा रस्ता असो, पनवेल शहरामध्ये असो, उरण रस्त्यावर असो, तळोजा MIDC मध्ये असो, या साऱ्या परिसरामध्ये अपघाताचं मोठं प्रमाण आहे. आणि ह्याच्यामध्ये या आपल्या परिसरामध्ये एक्सप्रेस हायवे जर सोडला तर मोटरसायकल अपघाताचं प्रमाण फार मोठं प्रमाण. पण आजचा फोकस जो आपला आहे तो 2 व्हीलर जे चालवणारे आहेत त्यांच्यावर जास्त फोकस आपण आता केले. आणि हे अपघात होत असताना खरोखर अपघाताची कारणं काय आणि वाहन चालवत असताना वाहन चालक म्हणून आपली जबाबदारी काय, त्याच्यामधला अवेअरनेस त्यांच्यामध्ये आला पाहिजे. कारण गाड्या आता खूप भारी पडलेली निघालेली आहेत. एक्सिलेटर दाबला की गाडी खूप जोरात पळते. धूम गाडी चालवण्याचे नाही म्हणलं तरी तरुणांमध्ये
ही ठरत असताना एक सामाजिक भावनेतनं कर्नाटक स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सारी मंडळी ज्या शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करतो त्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून समाजामध्ये आणि परिसरामध्ये ज्या काय दुर्घटना घडतात त्या दुर्घटना घडत आहेत त्या कमी केल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणे हे आमचं कर्तव्य आहे. आकाशकंदील, रांगोळ्या, फटाके आणि गोडधोड फराळ ही दिवाळीची ओळख आहे. त्याचबरोबर नागरिकांची दिवाळीची सुट्टी आनंदात जावी, त्यांना चांगलं वैचारिक खाद्य मिळावे, विनोदी व्यंग्यचित्रे आणि विनोदी कथांनी हसून लोटपोट व्हावे यासाठी दिवाळी अंकाची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. दिवाळी आणि दिवाळी अंकाचं नातं असं अतूट आहे. पनवेल तालुक्यातही दिवाळी अंकांची परंपरा आहे. शेकडो दिवाळी अंक या दिवाळीत प्रकाशित होत असतात. त्यातील काही दर्जेदार दिवाळी अंकांचीच दखल वाचक वर्ग घेत असतो. अशा दर्जेदार अंकापैकी एक साप्ताहिक रसायनी टाइम्सचा दिवाळी अंक आहे. साप्ताहिक रसायनी टाइम्सच्या 15व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच शेतकरी कामगार पक्ष पनवेल मध्यवर्ती कार्यालयात आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाटक स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा माधुरी गोसावी तसेच पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साप्ताहिक रसायनी टाइम्सने एक चांगला दर्जेदार दिवाळी अंक सादर केल्याबद्दल आमदार विवेक पाटील यांनी संपादक अनिल भोळे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रसायनी टाइम्सच्या दीपावली विशेष अंकाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि हे जाहीर करत असतानाच रसायनी टाइम्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकजागृती किंवा प्रबोधन करण्याचं काम जे गेली 16-17 वर्ष अनिल भोळे त्यांचे वडील श्री भोळे हे सातत्यानं करत आहेत आणि रसायनी परिसरामधल्या जे काय प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातनं सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर दीपावली विशेषांक काढत असताना सुद्धा दीपावलीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देत असताना सुद्धा याच्यामध्ये जे सर्व लेख आहेत हे लेख निश्चितच समाज प्रबोधनाच्या बाबतीमध्ये उद्बोधक असे लेख आहेत. असणारी चालू एकंदर परिस्थिती आणि त्या अनुषंगानं प्रत्येकाची काय काय जबाबदारी या संदर्भाचे विशेष लेख याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं हा रसायनी टाइम्सचा दीपावली विशेषांक हा निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो. मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना हे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सध्या पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने अनेक विकास कामे करण्यात येत आहेत. नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अवघ्या काही महिन्यातच पनवेल शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. नुकतेच पालिकेच्या वतीने 20 लाख रुपये निधीतून एचओसी कॉलनी परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामे करण्यात येत आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, नाले सफाई, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन आदी कामे सध्या पनवेल शहरात सुरू आहेत. नुकतेच पनवेल शहरातील एचओसी कॉलनी येथून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलण्याचे काम नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन पनवेलचे नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष नंदू पटवर्धन, बीजेपी कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेविका कल्पना राऊत, नगरसेवक प्रदीप जाधव आदी मान्यवरांसह एचओसी कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते. नगरपालिकेकडून 20 लाख रुपये निधीतून हे काम करण्यात येणार आहे. या विकास कामाबाबत बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली. या ठिकाणी आपल्या नगरसेविका कल्पना राऊत यांच्या मेहनतीने आणि नवनिर्वाचित आपले नगराध्यक्ष संदीप पाटील या सर्व टीमनी अतिशय चांगलं या पनवेल शहराचं परिवर्तन केलं. या विभागामध्ये एचओसी कॉलनीपासून जाणारी जुनी जी 40 वर्षापूर्वीची पाईपलाईन जी सडलेली आहे ती बदलणं आणि या आतल्या ज्या ज्या सोसायटी असतील, मग ती स्वप्नरेखा असेल, नालंदा असेल किंवा या विभागातल्या जान्हवी, अमृतवेल किंवा या ठिकाणच्या मंगलमूर्ती, गुरुवाटिका या सोसायट्या, तेजस सोसायट्या, या सोसायट्यामध्ये येणाऱ्या ज्या काही पाईपलाईन्स असतील ते बदलण्याचं कामाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि मला असं वाटतं की 20 लाखाचं बजेट याच्यामध्ये आहे आणि 20 लाख खर्च करून हा विषय आपण इथं संपवत आहोत. या निमित्तानं या विभागामध्ये त्याचप्रमाणे पनवेल शहरामध्ये
पावसानंतर अनेक कामाचं भूमिपूजन आपण केलं. ती कामं अतिशय सातत्यानं जोरदारपणे चालू आहेत. म्हणजे अभिवचन शिवसेना, भाजप, शेका पक्ष आणि RPI महायुतीनं जे ह्या पनवेल शहराला दिलेलं होतं ते पूर्णत्वाला नेण्याचं काम आम्ही आता पूर्ण करत आहोत. आम्ही सांगितलेलं होतं की दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या आसपास पाऊस थांबल्या ह्या शहरातील सर्व कामं पूर्ण होतील. रस्त्याचं डांबरीकरण असेल किंवा PCC असतील, काही ठिकाणचे पेवर ब्लॉक असतील, नवीन पाईपलाईनची कामं असतील, अनेक ठिकाणच्या ड्रेनेजची कामं असतील. कुठला वॉर्ड, कुठला प्रभाग, कुठला विभाग न बघता जो कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असो, नगरपालिकेनं कुठलाही भेदभाव न करता त्याप्रमाणे संपूर्ण वार्डामध्ये पनवेल शहराचं परिवर्तन केलेलं आहे. आणि म्हणून नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप पाटील या ज्यांच्या अथक मेहनतीनं कल्पना राऊत यांनी जे हे काम केलं, त्या ठिकाणी आमच्या नंदू पटवर्धन कोणी उपनगराचे आहेत, त्या सर्व टीमनी आणि सर्व सहकार्यांनी या पनवेल शहराचं परिवर्तन केलं. त्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर या महायुतीची जी काही आम्ही जे आश्वासन आणि वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करतील अशा शुभेच्छा. मुंबई, पुणे आणि कोकणातील शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पनवेल शहर ओळखले जाते. त्यामुळे पनवेल एसटी स्टँड परिसरात नेहमीच प्रवाशांची वर्दळ दिसून येते. एसटी स्टँड परिसरात हजारो प्रवासी रोज प्रवास करीत असतात. मात्र सध्या पनवेल एसटी स्टँडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पनवेल एसटी स्टँडमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील छोट्या छोट्या शहरात एसटी बसेस जातात. हजारो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. पनवेल येथेही एसटी स्टँडवर हजारो प्रवासी आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी उभे असतात. परंतु सध्या पनवेल एसटी आगारात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी पनवेल एसटी स्टँड परिसराची माहिती घेतली. परंतु या परिसरात घाण साफ करण्यासाठी एकही सफाई कर्मचारी नव्हता. याविषयी आमच्या प्रतिनिधींनी एसटी स्टँडमध्ये कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनीही प्रवाशांची चुकी दाखविली व प्रवासी इतरत्र कचरा फेकत असल्याचे सांगितले. आपका एसटी डिपो है, यहाँ पे गंदगी की भरमार है, रास्तों की हालत बेहाल है. तो क्या फंड नहीं है एसटी महामंडल के पास कि लोगों को जो दिक्कतें हो रही है, असुविधा हो रही है, उसको दूर कर सके? फंड का प्रॉब्लम नहीं है. अभी बारिश इतनी चालू थी कि बारिश अभी रुकी है. अभी वो देखो उधर गड्ढा खोद के पेवर ब्लॉक वगैरह लाया है, रेती लाया है, वो काम चालू हुआ है. अभी वो 1 महीने में सब काम हो जाएगा. सर सफाई की इतनी बुरी हालत है कि सफाई तो डेली करते हैं हम. पूरी हमारे पास सूट है. आप जिस तरह से बोल रहे हैं आप डेली सफाई करते हैं. ताजुब की बात यह है कि वहाँ गंदगी की भरमार है, लोग गंदगी में बैठने का मजबूर है. सफाई हम डेली करते हैं. सिर्फ जो आउटगेट है ना, आउटगेट के पास ये गाड़ी वाले जो है ये कचरा डालते हैं, बरोबर है. और जो हमारे अंदर का जो एरिया है, अंदर का जो एरिया है वो बात छोड़ दो. आउटगेट के अंदर का जो एरिया है हमारे 4 कर्मचारी रोज झाड़ू मारने के लिए रहते हैं. ताजुब की बात है कि आपके 4 कर्मचारी के झाड़ू मारने के बावजूद अगर आप चले या तो मैं मेरे कैमरे में शूट किया हुआ मैं दिखा दूं कि गंदगी की भरमार लोग मजबूरी में बैठ रहे हैं. तो या तो फिर आप उन पर पूरी तरह से ध्यान नहीं दे रहे हैं जिसकी वजह से वो मौज कर रहे हैं. वो उनका काम है कि सफाई करना, वो सफाई नहीं कर रहे हैं. वो हमारे 4 लोग रोज रहते हैं. सफाई तो हो रही है पर जो पब्लिक ही कुछ स्टैंड के ऊपर बैठती है. आपको कहना आप ये चाहते हो कि पब्लिक आके रोज वहाँ पे गंदगी फेंक देती है. पब्लिक क्या बात नहीं, जो कॉलेज के स्टूडेंट है पब्लिक कुछ खाती है वो किधर भी डाल देती है. एक्चुअली आगे भी डाल सर पूरे तो लोगों में कम से कम इतनी तो जागरूकता आएगी कि डस्टबिन रखे हुए इसमें डालो कचरे रखेंगे. शिक्षण क्षेत्रात 37 वर्ष अविरतपणे आपले योगदान देणारे पनवेल केंद्राचे प्रमुख DD वर्तक हे 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त शिरडोन गावामध्ये त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात 37 वर्ष अविरतपणे आपले योगदान देणारे पनवेल केंद्राचे प्रमुख DD वर्तक हे 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त शिरडोन गावामध्ये त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, सभापती प्रकाश जितेकर, उपसभापती देवीदास पाटील, माजी उपसभापती रामदास पाटील, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मीना यादव, जिल्हा परिषद सदस्य राम भोईर, शिरडोन ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना वाजेकर आदी मान्यवरांसह शिक्षक व DD वर्तक यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात DD वर्तक यांचा आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डीडी वर्तक यांना आगामी वाटचालीसाठी आमदार विवेक पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। सरांच्याबद्दल आता अनेकांनी त्यांच्याबद्दलचे आलेले अनुभव आपल्या समोर मांडलेले आहेत आणि हे मांडत असताना वर्तक सरांनी त्यांच्या सेवेमध्ये आपलं काम करत असताना आणि विशेष करून त्यांनी स्वतःने सांगितलं की शिस्त आणि वक्तशीरपणा याचा त्यांनी आयुष्यभर बांधण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। मला या ठिकाणी त्यांच्याबद्दल एवढं सांगायचं वाटतं की सेवेमध्ये असणारा कोणताही कर्मचारी सेवक जो आहे शासकीय त्याने आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली पाहिजे अशी अपेक्षा शासनाची असते आणि समाजाची असते। आता कोण किती पार पाडतो हा चर्चेचा विषय आताचा नाही, पण या ठिकाणी मी खात्रीने सांगेन की वर्तक गुरुजींनी त्यांची जबाबदारी अत्यंत चोखपणे पाडलेली आहे हे सांगायला मला। पनवेल येथील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर वीज नसल्या कारणाने रात्रीच्या वेळेस नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता। त्यामुळे रात्री अपरात्री येथून बाहेर पडणे नागरिकांना धोकादायक असल्यामुळे या समस्येपासून रहिवाशांची सुटका व्हावी यासाठी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पुढाकार घेऊन मार्केट यार्ड परिसरात 21 विजेचे खांब बसविले आहेत। पनवेल मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना या परिसरात वीज नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता, परंतु ही समस्या आता पनवेल नगरपालिकेच्या वतीने सोडवण्यात आली असून मार्केट यार्ड परिसरातील तिरुपती सोसायटी, गोविंद धाम, समीर हॉटेल व अन्य सोसायटीच्या रस्त्यांवर विजेचे 21 खांब बसवण्यात आले आहेत। या विजेच्या खांबाचे उद्घाटन पनवेलचे नगराध्यक्ष संदीप पाटील व एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शिवसेनेचे युवा नेते प्रथमेश सोमण आदी मान्यवरांसह मार्केट यार्ड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांना शेका पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विकास कामांविषयी अधिक माहिती दिली। साधारणतः 21 पोलच्या दिव्यांचं उद्घाटन पनवेल नगरीचे प्रथम नागरिक संदीप पाटील तसेच पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे यांच्या हस्ते आता झालेला असं मी जाहीर करतो। हे करत असताना जनतेच्या विकासाची कामं फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकतो हे या निमित्तानं आम्ही दाखवून दिलेलं आहे। शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, भाजप युतीची ही मोठ जनतेच्या विकासासाठी पनवेलच्या सुज्ञ नागरिकांना या निमित्तानं आम्ही दाखवून दिलेलं आहे की विकास आणि शेतकरी कामगार पक्ष आणि आघाडी एक असं आगळं नातं आहे। तिरुपती सोसायटीचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ आमच्या महादेव गर्दांना घेऊन माझ्याकडे आले आणि त्याने सांगितलं आम्हाला की साहेब आमच्याकडे रात्रीचा विद्युत पुरवठा होत नाहीये, इथं विद्युत पोल उभे नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला नागरिकांना इथं येण्याजाण्याला खूप त्रास होतो। तसेच आमचे आबाळवृद्ध, स्त्री पुरुष, विद्यार्थी वगैरे विद्यार्थिनी यांना जायला खूप असा त्रास होतो। त्याच्यामुळं त्यांच्या ह्या अडचणी आम्ही लक्षात घेऊन आम्ही नगराध्यक्ष संदीप पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की हे काम त्वरित 1 महिन्याच्या आतमध्ये व्हायला पाहिजे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन की नागरिकांचं जिव्हाळ्याचं काम, नागरिकांच्या अडचण सोडण्याचं चांगलं काम तुम्ही केलं, त्याच्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद देतो। तसेच यावेळी रहिवाशांनी पनवेल नगरपालिका व शेतकरी कामगार पक्षाने त्यांच्या समस्या सोडविल्याबद्दल आभार मानले। तिरुपती कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे अनिल साहेब, तसेच नगराध्यक्ष साहेब आणि भंडारी साहेब यांना मी ॲप्लिकेशन घेऊन सगळ्यांकडे फिरलो। पाटील साहेबांनी आम्हाला मोठे सहकार्य दिलं आणि तसेच नगराध्यक्ष साहेब म्हणाले की मी तुमची त्वरित याची योजना आणि तशी त्यांनी नियोजन करून आमचे इथे 3 पोल बसवले आणि आम्हाला जे अंधारातून प्रकाशाकडे आमची दिवाळी चांगली वाटचाल झाली। आमचे सगळे सोसायटीवाले खुश झालेले आहेत, याबद्दल मी यांचे पाहिजे तेवढे। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।
पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।